रजनी, दुर्गाला सांगितली होती ना, दुर्गा नाही आली ना? ते ना ताई आत्ताच मोह वेचून आली तर ना वाळू टाकतच होती. हो बापा, तिचे मोह ना खूप पडत असतील. काल तर मस्त 2-3 वडगे मोह आणलं तिनं. कुठं कोणता ताई? एकच तर टोपली घेऊन आली आज मोह. बापा, आम्ही तर काल तिच्या घरी गेली होती तर मस्त 2 वडगे मोह दिसले ना वाळू टाकले. आणलं असेल कोणाचेही वेचवाच करून. ते तशीच आहे, आवडाव पाहते, कोणी नाही राहिले का वेचून आणून घेते. हो बापा, मी काल पापड लाटायला येशील म्हणली तर नाही आली ते. काल तिचा दिमाग खराब झाला होता ना. काऊन का झाला होता? अरे तिचे अर्धे मोह ना पूर्ण शेळ्यानेच खाल्ला. असा चांगला झाला खाल्ला तर. दुसऱ्याचे मोह वेचून नेईल तर खातील, नाही तर का शेळ्या. कोणाचे वेचून नेलं ताई तिनं? नेलं असेल कोणाचे. आता का सांगू तुला, ते आहेच बाई तशी. मी तोंडावर बोलतो तर गुस्सा करते. जाऊ द्या, का करता तर माहित नाही. दुसऱ्या गोष्टी करा बापा. फालतूमध्ये ऐकत येईल, म्हणेल माझ्याच गोष्टी करतात म्हणले. हो हो, बरोबर आहे तुमच्या म्हणणं. नाही तर का, कोणाच्या चुगल्या करून का मिळते. त्या मंजुळा काकूला नाही बोलावल्या का? सांगितली बाबा, मंजुळा काकूला पण सांगितली गहू वेचायला याल म्हणून. हो तर म्हणलं, पण आतापर्यंत याचीच आहे. आणि सूर्यकांत बाईला नाही सांगितलं का? का तिला सांगू, तिचे ब्लाऊज शिवायचे आहेत ना. आमच्या घरचे 10-12 ब्लाऊज तिच्याकडे दिले आहेत. गेली होती तिच्या घरी, पण ते ब्लाऊज वगैरे आता कापतो म्हणे. मी म्हणलं हे काही कामात पडत नाही, सांगणंच बेकार आहे. किती गहू करायचे आहेत तर ताई? आता ह्या 50-50 किलोच्या 3 पोतळ्या करून ठेवून देऊ. कमी जास्तसाठी पाहिजे नाही का? हे घरचेच असतील गहू नाही? हो हो, घरचेच आहेत गहू. थोडासा बारीक पडला नाही गहू? तेवढाही बारीक नाही आहे. कोट्याचा तर असाही राहते, कधी चांगला येते, कधी असा येते, कधी एकदम खराब येते. कोटाचे तर का रच काढले राहतात बापा गहू. हे चांगलेच आहेत, सापच आहेत, तेवढे काही त्रास नाही देत नाही. हो ना, माती वगैरेही नाही आहे जास्त. शांतताई, इकडेच्या तोंडाचा नको पाकडू बापा. काऊन तर आता कोणाकडे पाकडू? इकडे हे रजनी बसली आहे, आता कोणाकडे पाकडू सांग का? साईडला बसतो बापा, सुपाच्या समोर नाही बसत. का होते सुपाच्या समोर बसला तर? परून जाते म्हणतात बापा, सुपाच्या समोर नाही बसावा म्हणतात. आता कुठं परून जाशील तू? मनाची मनकथा आहे. बाबूराव भाऊ सारखा मिळणारही नाही दुसरा. हो, आता परून जातो. आता हे गहू लवकरच होतील, मग तांदूळही करून टाकू नाही का? हो, होतात ना, आजच होऊन जातात तांदूळही. आणि कोणता तू तर पापडाचा टाकणार होती ना आज? नाही टाकली. सरपंच ताई आल्या ना, तर मग नाही टाकली मी. असं का? हो, बरा झाला. थोडासा अगर उशीर केला असते का नाही तर टाकून दिली असती मी पापडाचं पीठ भिजू. आता टाकणारच होती, तेवढ्यातच आल्या मग. हो, मला शांताबाईनं सांगितलं, म्हणते कोणता पापडाचं पीठ भिजू टाकणार आहे म्हणते, लवकर जा म्हणते. तर म्हणून मग मी तशीच आली पटकन तुझ्या घरी. सरपंच ताई, मग का बनवले तर जावयासाठी? का बनवले म्हणजे सोन्याचा कोणता कोणता सामान केल्या? का करायचं आहे, अर्ध्या तोड्याची अंगठी बनवली आणि 1.5 तोड्याचा गोप. 2 तोड्याचा केली बापा. हो बापा, सोनाई किती महाग झाला. आता 2च तोडे घेतले तरी 1.5 लाखाचा झाला असेल. हो, झाला 1.5 लाखाचा. आणि पोरीसाठी नाही केले का काही? का करायचे आहे पोरीसाठी? कानातले आहेतच आधीचे, पायामध्ये तोरड्या आहेतच, अजून तिच्या सासूच्याही घरच्या येतील. आता गड्या बिड्यात सगळा येईल ना तिकडूनच. नाही केली? हो, तिकडूनच येईल म्हणा, पाहू नंतर मग. आणि ताई, तुमच्या भावानं का घेतलं तर कोणता सामान घेतला? माझ्या भावाकडून ना महाराजा सोपा होईल. असं का? घेऊ नाही झाला असेल नाही? हो हो, काल गेलो होतो ना सामान वगैरे घ्यासाठी, महाराजा सोफा घेतला. आला होता माझा भाऊ पण. ताई, किती हजाराचा झाला तर मग महाराजा सोफा? तो झाला बाबा 25,000चा. आणि मग घरून का बनवलं तुम्ही? घरून आता डायनिंग टेबल आहे आणि ते महाराजा पलंग आहे. इंदू, किती पोतळे झाले? साफ करून किती पोतळे झाले गहू? अहो, झाले ना, ह्या 2 पोतळ्या तर झाल्या, आता 1 पोतळी राहिली. मी का म्हणते, झाबरू जोड पाठवून द्या ना चक्कीमध्ये. 2 पोतळ्या पाठवून द्या. होईल का मग तेवढा गव्हाचा आटा? होईल नाही का शांताबाई? हो बाबा, 100 किलो गव्हाचा आटा काही कमी नाही होते. आणि त्या तांदळाच्या बोऱ्या इकडे आणून द्या, त्याही करून टाकतो साफ. आजच करता का? हो, आता आजच करून घेतो ना. चांगलेच आहेत, फक्त थोडासे पाहून घेतो, नाही का, पाकड पुकड करून. हो हो, आताचे तांदूळ तर साफच राहतात म्हणा. हो, आजच करून घ्या. उद्या मग आहे ना हनुमान जन्मोत्सव? हो ना जी, मग उद्या हनुमान जन्मोत्सव आहे ना. सरपंच भाऊ, मग उद्या काही कार्यक्रम वगैरे आहेत की नाही?
हो ना, कार्यक्रम आहे ना. आपण दरवर्षी काला फोडतो ना हनुमानजीच्या मंदिरमध्ये. याही वर्षी फोडू. मस्त भजनं बिजनं म्हणायच्या आणि मग दुपारी काल्याचा कार्यक्रम ठेवू. हो, यावर्षी मंदिर वगैरे सारवायला दिलं नाही का? दिलं ना सारवायला मंदिर. सारवत आहे. साफसफाई पूर्ण सुरू आहे. लावलाय 3 माणसं. असं का? तर उद्या सगळ्यांनी मग लवकर अंग पाय धुवून यायचं आहे मंदिरमध्ये. हो, येतील नाही तर का? रोज घरचे तर कामं रोजच राहतात. आता हनुमान जयंतीच आहे तर साजरी करायसाठी येतील नाही तर का? वा शांताबाई, ते मंजुळा काकू आताच नेऊन राहिली. हो, त्यांचं तसंच काम आहे. हजेरी लावायसाठी येतात. काकू काय म्हणता, भेंडी तोडायला गेले होते का? एवढा वेळ केला नाही यायला? नाही नाही, सायंकाळी जातो भेंडी तोडायला. आता नाही जात सकाळी. घरचेच कामं होतात. आता कामं करतपर्यंत उशीरच झाला. झाले का काय इंदू? गहू वेचून झाले? नाही ना काकू, आहेत ना. तुम्ही आलेच नाही ना लवकर. आता आले असते तर झाले असते वेचून. आहेत का बापा अजून गहू वेचायचे? मी तर म्हटले होत आले असतील आता. अहो जा ना, तांदळाच्या बोरे आणा ना. तांदूळही आताच साफ करायचे आहेत का? हो काकू, आताच करून टाकू म्हणलं. उद्या तर हनुमान जयंती आहे. उद्या कुठं वेळ मिळेल? घरचे कामं बिमं झाले की मंदिरमध्येच जायचं आहे. भजना बिजनाचा कार्यक्रम आहे, काल्याचा कार्यक्रम आहे. असं का? ललिता सरक हो तिकडे. बसू दे बापा मला. इंदू पाठ आणशील बाई बसायला. हो हो आणते. काकू इथं या ना, मधामध्ये जागा आहे तरी. मधात बसू का? हो हो बसा बसा. ठीक आहे बापा, बसतो. होईल घेईल म्हणा जागा. काही लट्ट वगैरे तर नाही आहो मी. मम्मी मी हनुमान मंदिरकडे चाललो. असं याच्यासाठी पटकन आंघोळ केला का तू? हो ना मम्मी, आता आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्हाला लवकर जावंच लागेल ना. हो हो जा ना जा. मम्मी लवकर कामं कर आणि ये मग मंदिरामध्ये. हो येते ना येते. आता सडा सारवण करावंच लागेल मला. हनुमान जयंती आहे तर. ते रुईचे फुलं वगैरे नेतो मी. घरी थोडासे आणून घेशील. पप्पाजी आरती घेऊन तिकडेच ते येतील ना. तिकडेच मग तिथून मंदिरमधलेच घेऊन टाकतील ना. आता अजून घरी येईन का? अरे तर तुझे पप्पाजी तर मोह वगैरे वेचायला जातील. तुझी नेऊन घे ना आरती. मम्मी आता मी नेत नाही. आता सगळं तिथं बेल फूल हा तो सगळं पाहावं लागेल. मग अजून काल्याचा कार्यक्रम आहे ठेवला, त्याची तयारी वगैरे करावं लागेल. आता लवकरच ते येतात ना पप्पाजी. जास्त तर मोह पडत नाही. हो येतात म्हणा. ठीक आहे मम्मी, मी जातो मग, येतो मग जेवण करायसाठी. हो ठीक आहे ठीक आहे. चल बापा, मी आता पटकन सारवण सुरवण करून घेते आणि मग अंग पाय धुवून स्वयंपाक मांडते. हॅलो 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 माईक हॅलो. झाला बापा, लाऊडस्पीकर चालू झाला. गजगज लागते मस्त. काही कार्यक्रम राहिला लाऊडस्पीकर वगैरे सुरू करतात. असा पूर्ण दिवस ना छान वाटते. हॅलो 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 माईक हॅलो हॅलो. संपूर्ण ग्रामवासियांना सूचित करण्यात येत आहे की काय सांगत आहेत बापा? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या गावामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. तरी पण सगळ्या गावकऱ्यांनी लवकरात लवकर हनुमानजीच्या मंदिरमध्ये येण्याची कृपा करावी. तसेच हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी लागणारी सामुग्री स्वइच्छेने हनुमानजीच्या मंदिरमध्ये आणून देण्याची कृपा करावी. तसेच कार्यक्रम म्हटलं कोणताही की पैसा लागतोच, तर त्यासाठी स्वइच्छेने ज्यांना कुणाला वर्गणी द्यायची आहे त्यांनी हनुमानजीच्या मंदिरमध्ये आणून देण्याची कृपा करावी. असं म्हणजे काल्यासाठी लागणारी सामुग्री आणून द्यावा म्हणतात आणि वर्गणी नाही का? आता ह्या पोरानं वर्गणी नाही नेला. शांता का बडबडून राहिली एकटी एकटी? अहो काही नाही. आता पुकारला तर ऐकलं ना तुम्ही? हो हो ऐकलो. अहो ना, येऊ नाही गेले तुम्ही मोह वेचून लवकरच? अरे आता वजाडत आले ना, जास्त पडत नाही. आणलो जेवढे होते वेचून तेवढे आणलो. जात होतो तर सरपंच भाऊ भेटले रस्त्यामध्ये. ते म्हणतात आज कशाला जाते, आता मंदिरमध्ये कार्यक्रम वगैरे आहे हनुमानजीच्या, तर येत नाही का म्हणतात. मी म्हणलं येतो बाबा, आता थोडासा वेचून मऊ आहे ना म्हणलं विषयात. नाही तर का पोरगा गेला तरी? हो, तर जेवढा पडला होता तेवढा आणलो आता. हो, ते काल्यासाठी सामान वगैरे आणून द्या म्हणतात ना. हो, तर दिली नाही का तू विशालकडे? नाही बापा, तो तर मोठ्या घाईने गेला. ते रुईचे फुलं वगैरे न्यायचे आहेत म्हणत होता, तर गेला घाईने. अरे पूजा करायलाही जावं लागेल ना. पाणी गरम आहे का? आंघोळ करतो मी पटकन. हो हो, पाणी तर गरम आहे. तू ना ह्या सोनूकडे सामान बोलव. नारळ आणि अगरबत्त्या वगैरे आहेत, पुड्या वगैरे घरी. हो, अगरबत्त्या पुड्या वगैरे आहेत, फक्त नारळ बोलवा लागेल. आणि प्रसाद करून घे थोडाशी. हो करते ना, प्रसाद करते. आणि ते काल्यासाठी कोणता कोणता सामान लागते तो पण सामान बोलवून घे. आता पोहेच तर बोलवा लागतील. अर्धा किलो पोहे आणला तर होऊन जातात.
हो ठीक आहे, तू सगळं ऐता ऐता कर. मी आंघोळ करून येतो आणि जातो मग मंदिरामध्ये पूजा वगैरे करून घेतो. हो हो. आणि वर्गणी म्हणत होते ना, किती द्याल वर्गणी? आता हनुमान जयंतीला का खर्च येते, देऊन देईन 51 रुपये. का गोष्ट करता हो तुम्ही? 51 रुपये सोपतात का? 51 रुपये देईन म्हणता? अरे खर्चच कोणता येते, आता दिवसभराचा कार्यक्रम आहे. हं? तरी पण बापा 101 रुपये देऊन द्याल. पाहतो आता. पहा बापा आता तुम्ही, मला वाटलं तर मी सांगितले तुम्हाला. अरे शांता, पाणी काढ ना लवकर. हो काढून देते. आता सोनू जवळ सामान सांगत होती. थांबा ना तुम्ही ना, पाणी एक दिवस काढू नाही शकत. सांग सांग, तू सामान सांग, मी काढते पाणी. अरे सोनू, ए सोनू, कुठं गेला बापा हा पोरगा? ए सोनू, आवाज दिली तर आवाज नाही येत का तुला? जा बरं दुकानामध्ये सामान आण बरं पूजेचा. अरे बापा गप्परा. अरे झाबरू, काल्याचा झाला का? सुरू आहे ना, सुरू आहे, बनवून राहिले. करा ना का तुम्ही, आरती करा ना सुरू तोपर्यंत. हो आता पूजापाठ झाली तर आरती करून टाकू. शांताराम म्हण बरं आरती म्हण. आता मीच म्हणू का? म्हण ना बाबा, कोणी म्हटलं तरी सारखाच आहे. जय देव हनुमंता वायुअंजनीच्या सूत आरती ओवाळीतो राय रामाच्या दूत जय देव हनुमंता वानरूपधारी ज्याची अंजनी माता हिंडता वनातरी राय रामाच्या दूत जय देव हनुमंता राम ओ लक्ष्मण ज्याने पातासी नेले त्याईच्या स्वतःसाठी जडी प्रवेश केले ऐरावण मैरावण वायुअंजनीच्या सूता आरती ओवाळीतो राय रामाच्या दूत जय देव हनुमंत हनुमंत नाव तुझे काये वर्णो देवराय तू कामाने शरण आलो नारायण तुझ्या पाय जय देव हनुमंत वायुअंजनीच्या सूत आरती ओवाळीतो राय रामाच्या दूत जय देव हनुमंत अंजनी पुत्र पवन सुत नाम की जय. अंजनी पुत्र पवन सुत हनुमान की जय.